आज रुद्राची सकाळची शाळा, त्यामुळे लवकर उठली होती. पण 2 मिनटं ना जरा बसली ते फिश टँकजवळ. तर माशांकडे बघून ना जरा पॉझिटिव्ह बोलतात ना, थिंकिंग बोलतात ना येतात खरं तर. त्याच्यानंतर छान अशी देवपूजा पण करून घेतली. स्वामींचं छान असं दर्शन झालं आणि इथून तर माझी सुरुवात. आणि किचनमध्ये तर बघू शकता एवढा राडा आहे ना की बोलून सोय नाही. का तर सकाळची शाळा, रुद्राची गडबड होती, त्याला आवरायचं होतं आणि ही कामं तर काय निवांत, पण आज थोडं जास्तच राडा होता किचनवर. पण मला तो आवरायचा होता आणि त्यातल्या त्यात डबल काम. तर बघू शकता इथे डबल काम लागलं. पण असो, शेवटी बोलतात ना आपल्या मुलेच झाल्याने आपल्यालाच ते घासायचं आहे खरं तर. तर काही गोष्टी आयुष्यात पण आपल्या बोलतात ना खरंच घडतात, आपल्या मुलेच घडतात आणि आपल्यालाच त्या निस्ताराव्या लागतात. तर सांगणाऱ्याला बोलतात ना जे काही मी बोलते ते तर कळलंच असो. आणि त्याच्यानंतर तर भांडी सर्व क्लीन करून घेतली आणि गॅस, किचन, ओटा मला सर्व क्लीन करून घ्यायचं होतं. कारण काय याच्याशिवाय चैन पडत नाही खरं तर. कारण काय स्वच्छतेची आवड जरा जास्त आहे. एनी टाईम तुम्ही ऐकताच माझ्या तोंडातून. आणि असो तर सर्व जेव्हा आपलं किचन क्लीन असतं ना त्यावेळेस खरं तर पॉझिटिव्ह विचार वगैरे, चिडचिड जास्त होत नाही आणि हा माझा अनुभव आहे. त्यामुळे मी नॉनस्टॉप काम करते किचनमध्ये. कारण का माझा किचन ना मला नेहमी स्वच्छ लागतं. आणि किचनसाठी काही वस्तू आणायच्या आहेत तर काय आणणार आहे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच समजणार आहे. तर इथे बघू शकता भांड्यांचा राडा किती आहे. तर त्या जालीत भांडी राहत नाही बरं का. इथे मी दूध बोलतात ना उकळण्यासाठी ठेवला होता 20 मिनटं, तर इथे 1च मिनटं राहिलं आहे. आणि त्या एवढ्या मिनटामध्ये 20 मिनटामध्ये मला किचन क्लीन करायचं होतं. त्याच्यानंतर डबा वगैरे तर आवरलं होतं, आहोना न्यायचं होतं डबा, तर ते पण भरून घेतलं. कारण का महत्त्वाचं म्हणजे सर्व घाण बोलतात ना क्लीन झाल्याच्या नंतर मग बाकीचं असते माझं. आणि जाणार होती स्टॉलवर, येणार संध्याकाळी 7-8 वाजतात मला घरात यायला. तर मग पुन्हा एकदा जाताना मी घर असं छान लोटून घेते. का तर आपण दिवसभर घरात नसतो, संध्याकाळी चुकून जर उशीर झाला तर आपल्याला संध्याकाळी लोटायचं नसतं घर. त्यामुळे मग अशा गोष्टी अगोदरच मी करून जाते. आणि बाहेर बघते तर काय रुद्रनी ना मोटर चालू केली होती आणि टाकीमध्ये पाणी पण संपलं होतं. तर मग मागचं कॉक चालू केलं. आणि आमचं कॉक ना थोडं मागं असल्यामुळे आता तर हत्तीगवत कमी आहे, त्यामुळे काय वाटत नाही. पण पूर्ण असा मोठा झाला ना हत्तीगवत का थोडी भीतीच वाटते आज जायला खरं तर तिथून. पण आज मोकळं होतं त्यामुळे जरा बरं वाटतं. आणि बोलतात ना 15-20 दिवस तेवढं बरं वाटतं. त्याच्यानंतर मग ते हत्तीगवत वाढल्यानंतर ना खूप भीती वाटतं. कारण का आमच्या इथं ना रानं असल्यामुळे लांबडी वगैरे जास्त असतात, त्यामुळे व्यवस्थित जावं लागतं. फायनली आले स्टॉलवर आणि आजचं वातावरण ना ऊन तर अजिबात नव्हतं, पण थंडी मात्र होती. त्यामुळे असं स्वतःला फुल पॅक केलं आणि हा आकडा सारखा पुढंच येत होता बरं का. तर ब्लॉग आवडला असेल सबस्क्राईब करा बरं का.